काय बघालीस सब्युती शिल्लक ठेवायचं नाही अजिबात ताटात काय. विशाल कुठनं सुरुवात करूया ब्लॉगची? सुरुवात कुठनं करायची, विषय काय करायचा ते. नमस्कार, मी कोल्हापूर कृषी आपल्या स्वागत चॅनल मध्ये. आणि आपण आज जाणार आहे, हे याचा कंटाळा आलाय सगळ्यांनी, मला माहित आहे, त्यामुळे आम्ही डायरेक्ट स्टार्ट केले. तर हे आमचे मित्र आहेत विजय कावनेकर, यांना ओळखतोय आपण, विशाल पवार. स्टोरी अशी आहे की इथनं जायचंय पुण्यात, आपले कोच अभयला भेटायचं आहे, त्यानंतर मामांच्या घरी जायचं आणि तिथनं मग उद्या जायचं मुंबईला स्पेशली आपण चाललोय का, त्याचा व्लॉग आहे तो उद्या आपल्याला बघायला मिळेल. त्यातच मी गौप्यस्फोट करणार नाही. आमच्या एका फॅनची रिक्वेस्ट आली, आता चेहरा आपलं तेलकट दिसत नाही, यांचा नाही तेलकट दिसत, अक्षरशः असं स्मित हास्य नाही, तेलकट झाले चेहरा, माझा लय दिसायला लागलाय. तर लाली लिपस्टिक पावडर कुठेतरी घ्यायला लागणार आहे आपल्याला. फॉलोअर नाही का सांगितले मला जरा मेकअप करत जावा लाईटली. काय युट्यूब मास्टर आहेत की आपले, युट्यूबवर शिकून करूया. तर फॅन तुमच्यासाठी स्पेशली आज थोडासा लाईटली मेकअप काय असतो तो बघूया, आपण ट्राय करूया. ते कसं आहे माहिती आहे काय, मोठी मोठी इन्फ्लुएन्सर आहेत की नाही, कुणाला साधी माणसं आहेत सगळी. काय म्हणणार विषय दीपिका कसा आहे, लय साधा आहे नाही. तुम्ही भेटलाय ना? नाही भेटाय, जवळ असून भेटाय नाही. पडकास सारखं का करावं लागली, मी तिघांच्या चेहऱ्यावर दाखवावं लागलो कॅमेरा. विशाल कर स्टँड ते गिंबल नाही आणलं, ते कुठं बसणार यात शूट करताना. मला एक प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही युट्यूब रिव्ह्यू करताय, ते व्ह्यू आम्ही फक्त व्ह्यू बघितलं तर तुम्हाला त्याचा इन्कम काय आहे, आणि लाईक केलं तर त्याचा इन्कम किती आहे? नाही, ऍक्च्युअल लाईक म्हणजे काय माहिती आहे काय, तुम्ही लाईक केलं, तुमचे मित्र परिवार जे आहेत तुम्हाला कनेक्टेड, त्या लोकांना, किंवा तुम्ही जर समजा एखादा युट्यूबरच असाल तर तुम्हाला त्याचं हे मिळणार, म्हणजे त्याला रिकमांड होणार पुढे, तुमच्या चॅनलच्या खालच्या लोकांना रिकमांड होणार. पैसे कसे असतात, ऍडव्हर्टाईज लागल्यानंतर त्यात ऍडव्हर्टाईजचे दोन प्रकार आहेत, स्किपेबल ऍड आणि नॉन स्किपेबल ऍड. नॉन स्किपेबल ऍडलाच तेवढे पैसे मिळतात, आणि स्किपेबल ऍड मोस्टली कोण बघतच नाही, डायरेक्ट स्किप करतात विषय. आणि ती गेम कशी आहे, त्यांचं टार्गेट कम्प्लीट झाल्याशिवाय ऍडव्हर्टाईज ती ऍड बंद होत नाही, ती असते स्किपेबल. आणि जी नॉन स्किपेबल असते ती काय डायरेक्ट आहे. हे आहे आपलं कायमचं दुकान आराम रेजन्सी मध्ये. आपण आता नाश्ता करा. काय खाणार आहेस तू? आज गेला काय विशेष नाही, चांगला. तुम्ही काय खाणार आहे, काय खाणार आहे? खाणार काय? चहावाला, चाटवाला, सँडविचवाला, काय खायचं? पावभाजी. तुम्ही सगळे छोटे करतो, मी उत्तापात करणार गॅरंटी आहे मला. क्या बात है सर, क्या बात है सर. नाही, कायमचा आहे बरं का, माझा आवडता मिळणार उत्तापा. प्रवासाला गेले की कधी पण उत्तापा खायचा, चांगलाच मिळतोय. त्यात काही चवीत बदल घेत नाही, चांगलाच मिळतो, पचायला पण भारी. अशा रीतीने सापडलेला आहे आम्हाला उत्तापावाला, सेल्फ सर्व्हिस. ते नाही, पैसे पण दे, स्वतः ताटं घ्यायची, तिकडे जाऊन बसायचं. आयला का बरोबर नाही बरं का, इंग्रज चले गए उनको छोड़ गए. ऐकल ते. पहिला इथं टोकन यायचं, आणि इथं सगळी आता ही लिस्ट आहे मेनूची, आणि सगळे प्राइजेस आहे त्याच्यावर. त्यांच्याकडे टोकन यायचं आणि तिथं नेऊन द्यायचं, तिथनं उचलून परत इथं खायला जायचं. भाईच्या हातात जादू आहे. आंबगिरी ते नुसतं बघा, स्वच्छता बघा, तेव्हा आपण नंतर बघू. मला बायकांचं देण्याचं केलं, बेचारा तो ड्रायव्हिंग करतोय, डोळं फाडून बघत असतोय रस्त्याकडे, आणि सगळा कार्यक्रम चाललेला असतोय. हे आपल्या झोपलेल्या ह्याच्यात कुठल्या गे असे भाई आता वाटी घालायचं पण धाडस करत नाही, हे आपल्यापणच घ्यायचं. म्हणजे काट चमचे सुद्धा हाताने घ्यायचं. नावेळ दुकानात असल्या खुर्च्या असतात माहिती ना, हळूहळू सांडायला नको. आणि आपण आता तिची चव बघूया. विशालला विचारा, पहिला घास खाऊ देतील. विशाल घास खाऊन झाल्यानंतर मला सांगायचं. हाय टेस्टी. 10 पैकी किती मार्क देणार? 10 पैकी 9. तुमचं अजून स्ट्रगलच चालू आहे. वरबडा हाताना, मग काय प्रॉब्लेम नाही.
बघा 10 पैकी मार्क 5 का असं का ताट घेऊन आम्हाला हातात फिरायला लागल्यात पैसे घेऊन. मी सांगतो कसं आहे एवढं खाऊन झाले एवढंच मला समजलं विशालच्या बरोबर मी सहमत आहे 9 मार्क द्यायला पाहिजे टेस्टला. एवढं खाऊन झाल्यावर आम्ही घेतलं पुष्करची सोलकढी टेस्ट खात्या जबरदस्त टेस्ट. आपण आता पोहोचलेलो आहे गोल्ड जिम सिंहगड रोडला. तर आपला आता हे साहित्य जरा असं घेऊया बॅग. पहिल्या मजल्यावर नाही दुसऱ्या मजल्यावर चालत आहे हेच पण आपण एंटर केलेलं आहे. 2 जिम आहे तिथं. ही एक वेगळी जिम आहे आणि इकडे गोल्ड जिम आहे. डंबेल रॅक आहे की नाही हे मला आवडलं. आपण इथं कोल्हापुरात कसं आहे ह्याच्यावर अनेक स्टेप आहे. हे वजनदार असेल तर तिथं उचलून ठेवायचा प्रॉब्लेम होतोय किंवा एखादा महाबली येतोय आणि तो वरती ठेवतोय त्यातनं उचलून परत खाली घ्यायला प्रॉब्लेम येतोय. पण हे कमरेच्या लेवलला योग्य आहे. इन्क्लाइन चेस्ट प्रेससाठी हे मशीन इथं बसवलं. आता मी याचा यूज करणार आहे. ही 2 वेटिंगला बसल्यात बाहेर. ही होती आपली गोल्ड जिम टूर सिंहगड रोडची. त्यासोबत आहेत आता कोच. आपण यांना इंस्टाग्रामवर बघितलेलंच आहे. सरांचा कंटेंट जबरदस्त आहे. इथं तुम्हाला खालच्या बाजूला दिसत आहे ते त्यांचं पेज आहे. आपल्याबरोबर आपले सर एक प्रश्न होता तुमच्या कोल्हापूरकरांसाठी स्पेशली तांबडा पांढरा खाणारी माणसं म्हणजे पोटाची पुरते. आता मी लई कष्ट घेतलं वर्ष 2 वर्ष त्यानंतर थोडं असतं घालवण्यासाठी काय पोटाच्या बऱ्याच जणांना समस्या आहे पण लगेचच पोट कधी कमी होतं आणि त्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पोट कमी करायच्या. सर्वात पहिलं म्हणजे कन्सिस्टन्सी कोणत्याही गोष्टी आपण करतो म्हणजे जे आपल्या घरी बांधतो तेच जर आपण फॉर्म व्यवस्थित बाकी थोडाफार अर्धवट व्यायाम जरी केला तर तुम्हाला पोट कमी करायला मदत होतं. घरी खाऊन म्हणजे काय तर घरामध्ये आपल्या ज्याही भाज्या बनतात जी भाकरी आहे गाजर काकडी ही असेल याची जे क्वांटिटी आहे हे चांगल्या प्रमाणात घेणं गरजेचं आणि त्याचे टायमिंग तुम्ही कधी काय खाताय हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो फक्त समजा घरात मटण जरी बनवतो तरी आपण काय करतो की फक्त रस्सा खातो. पीस आहे त्याची क्वांटिटी चांगली ठेवा गाजर काकडी ऑल ओव्हर सगळे न्यूट्रिशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि भरपूर जणांचा हाच प्रश्न असतो की घरी खाऊन काही कमी घरचं खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. परंतु आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय खातो आणि ते कधी खातो. आणि व्यायाम हा आपल्याला लाईफस्टाईल आपली नॉर्मल असल्यामुळे वेगळी लाईफस्टाईल आहे हालचाली नाही थोड्याशा हालचाली ठेवल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. तांबडा प्यावा का पांढरा प्यावा तांबडा पांढरा प्रत्येकाची चॉईस आहे. फक्त काही खाताना एकच आहे की क्वांटिटीमध्ये ठराविक कॅलरीज काउंट करून खाल्लं तर आपलं पोट कमी होऊ शकते. आणि पॅकेज फूड विकतचं किंवा चायनीज बाहेरचं गाड्यावरचं वगैरे खायचं बंद करायचं. मैदा साखर पाम तेल ह्या गोष्टी बंद करायच्या. सरांनी पण सांगितले मी पण काही दिवसापूर्वी सांगितलं. धन्यवाद. असं किडाईत का इथल्या लोकांनी आता रस्ता क्रॉस करायला लागलोय 2 मिनिटं थांबायला कड मिळत निघणार झाली. बिचारी कोल्हापूरकरांनी मी नावं ठेवत होतो. इथं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. एवढं मोठं रस्ता असून दाबादाबी नुसता. हे आहे पुण्यातील ट्रॅफिक. अगदी दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि 3 वाजता झालेले ट्रॅफिक. असलं ट्रॅफिक असते चायला कोल्हापूर लय भारी आपलं. विशाल काय व्हायले काय नाही वेळ विचारा तुला न्यायचं का नाही कुठे फिरायला सांग बघा काय व्हायले. तर मजा काय झाल्या विशालची दाढ दुखा लागल्या. तर आता ह्या मित्राने सांगितलं की मागच्या वेळेला महाबळेश्वरला गेलेला त्यावेळेला किडनी स्टोन टनटन उड्या मारायला आणि आज दाढ टनटन उड्या मारायला लागल्या. त्याला न्यायचं का नाही हो काय करायचं आता कुठे तुला पहिला चेकअप करून मग न्यायला सगळा स्कॅन करायला पाहिजे तुला आणि मग न्यायला पाहिजे. कुठं काय प्रॉब्लेम नाही ना. हा मग चल. तर ह्या आलेल्या आहेत पूजा गुरव. काय
काय अवतार केलाय शी 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 जाऊ शी दे, आता काय बोलणार आता काय मेरी खोपड़ी में कितना टेंशन है तेरे को मालूम क्या? आता आपली ती दोस्त आहे ती दोघ जण पुढे गेले तर आज दुपारचं जेवण संध्याकाळी जेवावं लागली प्युअर व्हेज फक्त याच्या दाढसाठी नाही आपण मांसाहारी खाल्लं की चिकन घेणार ही पण बाई चिकन खाणार त्याच्यापेक्षा आपलं व्हेज खाल्लेलंच बरं ते गरमीत बसलेलाच रे आणि भुका लागल्या असणार आता कमी आले ना याची कुठं होता बाहेर दाढ कमी आले ना तिला जेवण पाहिजे तुम्हाला कसं वाटलं तुला कसं वाटलं खा लवकर बेस्ट आहे टोमॅटो सूप जे आहे ते जर गोड असेल तर आपण जरासं याला तिखट बनवू शकतो काय बघालीस सपिव दे शिल्लक ठेवायचं नाही अजिबात ताटात काय 1-2 घास आहे सपिव गोड भरल्या ट्रॅक्टर काय ट्रॉलीला चिप्पाडाचं काय वज आहे आणि आपण घेतलेली होती रुद्रा स्पेशल भाजी त्यामध्ये एक हिरवी भाजी आहे आणि एक लाल भाजी आहे दोन्ही पण चांगले आहेत बेस्ट आहे जेवण बाय टू कोकण फिन बाय बाय